कसं आपण लहान मुलांच्या आंबे खाण्याची स्पर्धा करतो, याच्यामध्ये 30 ते 35 लहान मुलं सहभाग घेतात. त्यांना आम्ही 2 मिनिटांमध्ये ना 3 आंबे खायला देतो. ते इतका ते पटापट आंबे खातात, त्याचा आनंद घेतात. कोण हात रंगवतात, कोण कपडे रंगवतात आणि चेहरे रंगवतात. त्याचा खूप आनंद वाटतो. तुम्ही बघितलं असं सगळे किती मुलांनी आनंद घेतला. आज या मुलांनी ईशा नांदळे नावाच्या मुलांनी आणि सगळ्यात फास्ट हे आंबे पटापट खाल्ले. तुम्ही हे बघू शकता. त्यांनी हात किती मिनिटात किती आंबे खाल्ले? 3 आंबे 2 मिनिटात. सगळे संपवले? हो. कसे होते आंबे? चांगले, गोड पण. आता हे कपड्यांवर सगळं सांडून खाल्लंय, ओरडणार का मम्मी? पूर्ण भरला होता तो मगाशी. काय सांगाल, अशा पद्धतीने लहान मुलांचा खरं तर फेवरेट फ्रूट असतो आंबा. त्यांच्यासाठी असं आंबा महोत्सवाचं आयोजन केलं होतं. पुणे शहरामध्ये असे एकमेव व्यक्ती आहेत रवी भाऊ, की गेले 16 वर्षापासून लहान मुलांसाठी आंबा महोत्सव घेतात. आणि लहान मुलं तर आनंद घेतातच, त्याच्यावर त्यांचे पालक सुद्धा एन्जॉय करतात. आणि खूप चांगला उपक्रम आहे आणि मराठी माणसांना खरोखर यांनी एक रोजगार चांगला करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने लहान मुलांसाठी आंबा महोत्सवाचं आयोजन केलं होतं. आणि जो मुलगा विन झाला त्याला हा देवगड हापूसचा आंब्याचा बॉक्स जो आहे तो सुद्धा इथे गिफ्ट केला जातोय. 30 मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांच्याकडून उत्साहपूर्ण वातावरणात हा संपूर्ण महोत्सव जो आहे तो पार पडलाय. पुन्हा मोना एनपुरे, सिविक मिरर.